पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख यात्रा आहेत त्यामध्ये खरसुंडीची यात्रा आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातले जे भाविक आहेत ते यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। उद्या यात्रेचा मुख्य दिवस आहे। सर्वसाधारण 3 लाखहून अधिक भाविक उद्या अशा कडाक्याच्या उन्हातही दाखल होतील। पश्चिम महाराष्ट्रातले मानदेशातलं हे एक जागृत देवस्थान आहे, त्यामुळे भाविकांचा सतत ओघ सुरू असतो। उद्याच्या सासनकाठी आणि पालखी सोहळ्यासाठी भाविकांचा मोठ्या प्रमाणात ओघ सुरू आहे आणि त्यामुळं गर्दी वाढत आहे। उद्या 3 लाखाहून अधिक भाविक येऊन या सोहळ्याचा आनंद लुटतील। उद्या दुपारी 2 वाजता मानकऱ्यांच्या हस्ते पालखी पूजन होणार आहे। त्यापूर्वी सासनकाठी आणि पालखी सोहळा संपन्न होणार आहे। सर्वसाधारण विचार केला तर 200हून अधिक पोती खोबरं आणि तेवढ्यात दुप्पट प्रमाणात गुलाल उधळला जातो। उद्या सगळी ही नाथनगरी भक्तिरसात न्हावून निघणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या या यात्रेसाठी शासनाने काहीतरी मदत करावी अशा अपेक्षा भाविकातून, स्थानिक प्रशासनातून व्यक्त होत असते आणि या यात्रेचा ओघ किंवा महती दिवसेंदिवस वाढत आहे। विशेषतः या यात्रेबरोबर जनावरांची जी यात्रा भरते त्या जनावरांच्या यात्रेचं फार मोठं असं वैशिष्ट्य आहे आणि खिलार, जातिवंत खिलार मिळण्यासाठी खरसुंडीमध्ये ही यात्रा प्रसिद्ध आहे। त्याबरोबरच पौष यात्रा ही प्रसिद्ध आहेत। अशा 2 मोठ्या खिलार जनावरांच्या यात्रा या खरसुंडी तीर्थक्षेत्रात भरतात। त्यामुळे या दोन्ही यात्रांचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे आणि भाविक त्याचा लाभ घेत आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांची या यात्रासाठी विशेष पसंती असते। खिलार जनावरांची परंपरा 200 वर्षाहून अधिक असते। 1830 सालच्या गॅजेटमध्ये सुद्धा या यात्रांचा उल्लेख आढळतो की त्यावेळी सुद्धा पौष यात्रा आणि चैत्र यात्रा या होत्या। ही फार पूर्वीची परंपरा असलेल्या यात्रा आहेत। त्या तुलनेनं लोकांना आणि भाविकांना सुविधा उपलब्ध होण्याची गरज भाविकांच्यातून व्यक्त होत आहे। नाव काय म्हणलं तुमचं? जयदेव कृष्णा चव्हाण। इथं यात्रेत कशी व्यवस्था कशी आहे? हाय, व्यवस्थित ठीक आहे। पाण्याची व्यवस्था ठीक आहे। आहे का? होय। बाकी किती दिवसापासून येतो तुम्ही? 2-3 वेळा तर यात्रेला आलो तिथं। इथला अनुभव काय तुमचा यात्रेचा? यात्रेतला अनुभव काय, व्यवस्थाही चांगली असते, देखभाल असते, कोणाला भांडण नटा नाही, काय नाही। इथं म्हणजे दर वगैरे मिळणे किंवा हे कसं असतं? यावर्षी गिराईक तर असं काय भरपूर नाही। गिरायक कुठे गेले? हा, कमी आहे जरा गिराईक यावर्षी। हे दर वगैरे जाणार म्हणजे तुमचे जे काही घेऊन येतात काय जनावर घेण्याचं त्याला दर वगैरे बाकी यात्रेपेक्षा कसा करते? हाय, बरा मध्यम पैकी असते, तरी हाय तरी उंचाक असतोय। यात्रेला आता येतो की 10 वर्ष झाल्यापासून। इथला काय अनुभव काय तुमचा? अनुभव आहे, बैली ते चांगली, व्यापार चांगले होते आणि चांगल्या गोष्टी आहेत इथल्या। हां, पाणी बिणी आणि चांगलं असतंय, पाणी सोय करते चांगली।